खामगाव ग्रामीण पोस्टेसमोर वंचित बहुजन आघाडीचा ठिय्या आंदोलन. आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील पिंपरी देशमुख येथे घडलेल्या घटनेत चोरीचा आळ अंगावर घेण्यास नकार दिल्याने एका वाहन चालकाचे खदान मालकाकडून अपहरण करून मारहाण करण्यात आल्याचा प्रकार 27 डिसेंबर रोजी उघडकीस आलाय. या प्रकरणी सोहन अंभोरे राहणार पिंपरी देशमुख यांच्या तक्रारीवरून वाहन मालकासह 7 जणांविरुद्ध खामगाव ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र वाहन मालकाने दिलेल्या परस्पर विरोधी तक्रारीवरून फिर्यादी सोहन अंभोरे यांच्या विरोधात चोरी व खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. या कारवाईच्या निषेधार्थ आणि अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल असलेला गुन्हा खोटा असल्याचा दावा करीत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव ॲडव्होकेट अनिलजी इखारे व शहर अध्यक्ष धम्मपाल निनवतरे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी 3 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. आंदोलकांनी 26 डिसेंबर रोजी दाखल झालेल्या अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी ठाम मागणी केली आहे. अन्यथा पोलीस प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे. या मागण्यांबाबतचे निवेदन अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सादर करण्यात आले आहे. मुलगा आहे बाजूला उभा बसलेला 20 वर्षाचा मुलगा आहे. हा वाहन चालक आहे सोहन अंभोरे. तर 20 वर्षाचा मुलगा हा वाहन चालक आहे. त्याच्या मालकांनी त्याला चोरीचा गुन्हा अंगावर घे आणि जर घेतला नाही तर त्याला फार जबर मारहाण केली. त्याने नकार दिला, त्याला जबर मारहाण केली. मारहाणच केली नाही तर त्याला कानाला त्याच्या बंदूक लावली आणि त्याच्या अंगावर लघुशंका सुद्धा केली. एवढं भयंकर कृत्य 7 लोकांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्या 7 लोकांच्या विरोधात या खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अंतर्गत अॅट्रॉसिटी ऍक्ट अपहरणाअंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. गुन्हा सुद्धा 26 तारखेची घटना आहे. 28 तारखेला गुन्हा या ठिकाणी दाखल झाल्याचं समजते आणि तेव्हापासून पोलिसांनी आजपर्यंत आरोपीला अटक केली नाही. काल हे दिवसभर विद्यमान न्यायालयामध्ये 164 बयानासाठी तिथं त्या ठिकाणी हजर होते. 5:30 वाजेपर्यंत त्या ठिकाणी हजर होते आणि पोलिसांनी यांच्याच विरोधात फिर्यादी या अॅट्रॉसिटी प्रकरणात त्या आरोपींना त्यांच्या नातेवाईकांना बोलवून यांच्या विरोधातच खंडणी सरकारने चोरीचा गुन्हा या खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांनी दाखल करून घेतला. यावरून असं दिसून येते की बौद्धांवर खूप मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्र सरकार बीजेपी सरकारमध्ये आपले जे महाराष्ट्राचे गृहमंत्री मुख्यमंत्री आहेत यांच्या सरकारमध्ये या ठिकाणी होताना दिसत आहे आणि जाणून बुजून ते पोलीस प्रशासनामार्फत हा या असा प्रकारचा अन्याय या बौद्ध समाजावर या ठिकाणी होताना दिसत आहे. या ठिकाणी आम्ही बसलो यासाठी की आजपर्यंत आरोपींना अटक केली, त्यामुळे त्या आरोपीची अटक करावी आणि यांच्यावर जो खोटा गुन्हा दाखल झाला तो खोटा गुन्हा या ठिकाणी रद्द करावा. जर आरोपीला अटक केली नाही आणि गुन्हा जर रद्द केला नाही, जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी आज 1 वाजतापासून अनलिमिटेड पर्यंत बसणार आहे.